6 महिन्यात एक 5 वेळा गुलालात कायम राहिला. आमचा दुसरा रायफल म्हणून एक आहे, त्याला आतापत्र गट देखील निघाला नाही. आदतमध्ये निघाला नाही, दुसऱ्यात निघाला नाही, चौसा झाला तरी त्याला गट निघाला नाही. तर नमस्कार. कालच पार पडलेलं कृषी मंत्री केसरी 2026 आणि मैदानात ज्या आदत बैलानं धुमाकूळ घातला, खवासपूरकरांचा सुंदर एक नंबर केलाय बैलानं. आदत वासरा मित्रांनो. आणि 61 फाट्याच्या मैदानाला ज्या बैलाने एक नंबर केला होता, हिंद केसरी लक्षा, त्या बैलाच्या गळ्यात पळाले. मालकांशी संपर्क साधूया. तर मामा नमस्कार. नमस्कार. तर काय सांगाल बैलाचा परिचय आणि तुमचा परिचय? प्रकाश श्रीमंत भोसले खवासपूर यांचा सुद्धार आणि ह्याच्या जोडीला होता लक्षा म्हणायचा, माळशिरसचा बैल होता. गाडी चांगली पळाली, पायरा चांगला झाला. पायऱ्या यजमान आपण जरा अंधारात होतो, पायरा नसल्यामुळं आपल्याला ही एक नंबर यश येत नव्हतं. काल आपल्याला एक नंबर करायला बैल बी चांगला पळाला, सुंदर बी आमचा बी चांगला पळाला. नियोजन केलं राहुल बंडकरनं. गाडी हाणणार होता भालू ड्रायव्हर. संध्याचा योग जुळून आला. सुट्टी मेकर पोरं होती दांडाजीवाडीची, माऊली लव्हार, सतीवंत पिपळे, संदेश टीमच आमची. त्यात आपलं यश आलं आम्हाला चांगलं. तर बघू शकताय खाली ज्या ट्रॉफ्या लावलेल्या आहेत, या ट्रॉफ्या म्हणजे बैलाचं एक प्रमाणपत्र असतंय की आपला बैल किती पळतोय. आणि या ट्रॉफ्यावरनं सिद्ध होतंय की बाबा आपल्या बैलाचा पळ काय, किंवा ज्या आदत वयात बैलानं दहशत करून ठेवलेलं असते त्या गोष्टीचं प्रमाणपत्र आहे. इकडं खाली बघू शकताय 1 नंबरच्या ट्रॉफ्या आहेत त्या. खाली इकडं 4 नंबरच्या ट्रॉफी, इकडं 5 नंबर, इकडं 1 नंबर, इकडं 8 नंबर, आणि इकडं खाली सोनार पाड्याचा गट पास केलेला ट्रॉफी मिळून गेलेली आहे. तर दादा, आदत वयात आपलं बैल धुमाकूळ घालतंय म्हणजे कसं असते माहिती आहे का? एखाद्या बैलाला खूप संघर्ष करावा लागतोय. आणि काय काय बैल असे आहेत जी आदत होते ती दुशी होते ती, आणि कदाचित त्यांच्या म्हातारपणाच्या वयापर्यंत त्यांना गुलाल मिळत नाही. तुमच्या सुंदरनं आज तुम्हाला गुलाल मिळवून दिला, आणि तोही प्रथम क्रमांकाचा, आणि खूप मोठं मैदान होतं. काय सांगचाल, काय म्हणजे कसं वाटतंय की आदत वयात एवढं गुलाल मिळवून दिलं? आदत वयात म्हणजे आता त्यानं आमची अपेक्षा फार जास्त त्यानं काम केलं आमचं. आम्हाला अपेक्षा नव्हती. आमचा दुसरा रायफल म्हणून एक आहे, त्याला आतापत्र गट देखील निघाला नाही. आदतमध्ये निघाला नाही, दुसऱ्यात निघाला नाही, चौसा झाला तरी त्याला गट निघाला नाही. तर ह्याला घेऊन एक 6 महिने झाला. आम्ही 6 महिन्यात एक 5 वेळा गुलालात कायम राहिला. आणि गट पास केले ते मेघाला राहिलाय, क्वार्टरला राहिलाय. त्यामुळं ह्याच्या जीवावर समजा काय ते मिळाले, आणि ह्याच्याकडून आता आपल्याला अपेक्षा म्हणून काय राहिली नाही. आता ज्याने कमावले ते त्या जीवावर भरपूर कमावले. यांनी सांगितलं की रायफल इकडं बांधलेला आहे बघा, खोंड घरच्या गायचा आहे. तर यांनी सांगितलं की गट सुद्धा निघलेला नाही, आज चौसा झालाय. म्हणजे कदाचित कितीतरी मैदानं झाली असतील की त्या बैलाला गटच निघाला नाही. यावरनं कळतं की मालकाचा संयम किती महत्वाचा आहे, आणि संयमाचं आज नक्कीच फळ तुम्हाला मिळालं. तर कुठल्या गायचा, म्हणजे कुठून खरेदी केलाय का घरच्या गायचा? मी खरेदी केलाय आचकदनीतून घेतला होता पुण्याला. खरेदी केलाय मित्रांनो, बघू शकताय. आणि ज्या वासराला गट सुद्धा निघालेला नाही ते घरच्या गायचा आहे. म्हणजे संघर्षांती यश असते, कुणीतरी म्हणलेलं आहे, ही गोष्ट बरोबरच आहे. तर दादा काय सांगाल की नादाबद्दल या सांगाल? खर्चिक नाद आहे भरपूर. नाद खर्चिकच आहे, गोरगरिबाचं काम नाही. त्यात लबाडीची माणसं आहेत समधी, पैरा देत नाही ती. पैरा झाला तर काय तर आपल्याला अडचण येते. त्यामुळे गोरगरिबाचं काम नाही. प्रामाणिक जीव वागतोय त्याला यश आहे 100%. त्याला काय अडचण नाही, फक्त संयम ठेवायला लागतोय, थांबायला लागते. 100% देव आपल्याला साथ देणारच. तर नादामध्ये प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे मित्रांनो, ज्यामध्ये दोघलपणा अजिबात चालत नाही. की बोललेल्या शब्दाला किंमत राहिली पाहिजे. आणि पहिलं कसं होतं की आज जर तुमच्या सोबत बैल पळाला, आज 1 नंबर केला, तर ती गाडी कायम पळायची. आणि आता कसं झालंय, आज 1 नंबर केला, उद्या दुसऱ्याच जोट्यात बैल पळतोय, आणि कदाचित त्या बैलाला गटही मिळत नाही. या गोष्टीवर काय सांगणार तुमचं? काय होतंय, आता म्हणजे गडी वर चढ समजा बघायला लागले. आज आपण त्यांच्या संगी एक केलाय का ती बैलवाला त्याच्या पराच मोठा खोंड बघतोय आपल्या परास. त्याला वाटतंय मला अजून ह्याच्या पराच मोठं काय तर करायचं आहे. त्यामुळे ती बारक्या खाली पण माघार फिरून बघतच नाही. ती कुठं थोडीफार चूक काढतोय आपली, थोडं कमी पळालं, बाहेरनं पळालं नाही, आतनं पळालं नाही, त्याच्यावरती निर्णय तेच ती घेतोय. बैल त्याचा आहे, निर्णय ती घेणार, आपण घेणार नाही ना, असं होतंय.
आणि कदाचित उद्या जर तुमचा बैल नाही पळाला किंवा कुठल्या गोष्टीनं त्याला जर अपयश आलं तर कदाचित तुम्हाला विसरलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला कमी लेखलं जाऊ शकतं. आज त्यांचे चिरंजीव पण आहेत आणि नादात घरच्यांची साथ खूप महत्वाची आहे. आणि बैलाला जोपासणं किंवा एकट्या दुकट्याचं काम नाही. जर सर्व सहकारी महत्वाचे आहेत, सहकाऱ्यांबद्दल काय सांगचाल? सहकारी समधी जायते मेन म्हणजे पोरग्याचा नाद आहे. पोरग्याला एकदा एक नंबर करून द्यायचा होता हे डोक्यात होतं, म्हणून पोरग्यासाठी पोरगाच झटतोय, पोरगाच बघतो. मागं पोरी आहे त्या मालकीने समजा सहकारी आहे. समधी आपल्याला कोण नसलं असलं तर त्याला आपलं बघते ती. धुयाचा म्हणलं, काय नाव टाकायची म्हणलं, रंगवायचा म्हणलं, आपली कवा नाही म्हणत नाही, ते आपली येऊन रंगवून जाते ती. 2-3 पोरी आहे त्या मालकीने असते, त्यामुळे काय अडचण नाही. नक्कीच. आणि यांनी दादांनी सांगितलं की पोरग्याचा नाद खूप महत्वाचा आहे आणि अपेक्षा होती की एक नंबर करावता. तर काय सांगशील भाई, आज बैलानं वासरानं तुमच्या एक नंबर करून नाव खूप मोठं गेलंय, त्याच्याबद्दल काय म्हणजे कसं वाटतंय आज? चांगलं वाटतंय. मला नाद होता लहानपणापासून की मला आज बैल पाहिजे आणि मला गुलाला ठेवायचा होता. म्हणजे बघू शकताय एखाद्या व्यक्तीचं नाद असते की बैल घेतला, घरच्या गायला खोंड झाले की बाबा आपण बैल पाळवायचा, कुठेतरी त्याला गट, कुठेतरी सेमी आणि शेवटी गुलाला मान मिळणं, हे सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि दादांनी मगाशी सांगितले की नाद खूप खर्चिक आहे. दादा, हे नाद म्हणजे खर्च निघण्यासाठी तुमचा काय जोडधंदा वगैरे? जोडधंदा आहे त्याचाच नाद आहे. स्वतः शेतीत कष्ट करून नाद करणाराच काम नव्हतं. ज्याला बाहेरचा पैसा आहे, ज्यानं जोडधंदा करतोय, जी 2 नंबरवाला आहे, कुठं काय करतोय त्याचाच नाद आहे. ज्यानं कष्ट करून ही नाद करून का तर 1000 कमवायला 10,000 घालावं लागते एका मैदानाला. तर बघू शकताय 1000 कमवायचं आणि 10,000 घालवायचं, ही गोष्ट तेवढीच खरी आहे मित्रांनो. आणि म्हणजे काय व्यवसाय तुमचा नक्की? आपला व्यवसाय आहे, दूध धंदा आहे, व्यापार आहे आपला घरच्या गायचा, जर्सी गायांचा व्यापारात आपलं चालतंय. फक्त इन केलंय फक्त पोरा येणारासाठी, आणि पोराला नाद लावा ही बंडा ड्रायव्हर कारणीभूत आहे. दोघांनी म्हणून आपलं केलं. बंडा ड्रायव्हर आपला बारका होता, येतो दोघ जण बैल पळवत होती, त्यांच्यामुळे नाद लागला. शेषने फक्त आपलं मी मागणं सहकार्य केलं, त्यांनी पळवली मग, त्यामुळं समधी यश आल्यात. तर यशामाग जी लोक असते ते त्यांचा खूप मोलाचा वाटा असते. आणि सुरुवात करत असताना जी लोक सोबत असते ती आणि तीच माणसं यशाच्या शिखरापर्यंत जाण्यापर्यंत शेवटपर्यंत जी साथ देते तीच खरं साथीदार असते ती. आणि सांगितलं की मामाने बंडा ड्रायव्हर म्हणून, ड्रायव्हर काय सांगचाल, कसा नाद लागला वगैरे काय? नाद पहिल्याला या भागात बैलच नव्हता आपल्या, मुळात गोष्ट आहे. मग मी काय केलं, शर्यत चालू झाली, जनरलची गाडी आणत होतो पहिली. जनरलच्या गाडीपासून नंतर 3 फेऱ्याची मैदान चालू झाली आपल्याला. मग 3 फेऱ्याचं मैदान मोबाईलवर बघत बघत नाद लागला. मग हे भागात बैल नव्हता. मग ह्यांच्याकडे एक राजा म्हणून एक बैल होता आणि घरच्या गायचा रायफल. मग ह्या बैलांपासून आम्ही सुरुवात केली. तर मागाशीच रायफलचा उच्चार केला की गट नाही, आज बैल चौसा झाला तरी पण गट नाही. कुठेतरी संघर्ष असतोय मित्रांनो, आणि संघर्षामध्ये जे साथ देते ते शेवटपर्यंत साथ देते ते त्यालाच योग्य साथीदार असं म्हटलं जाते. तर दादा, काय अपेक्षा आहे की इथनं आज एक नंबर केला, चांगल्या कुठल्या बैलांच्या पैऱ्यात पळण्याची वगैरे काय अपेक्षा आहे? आता पळायचं येत ना बरोबर, इटला नाही ते संघ पळायचा आहे, हे म्हणून राजा पळायचा आहे, शिकार आहे म्हणून ते संघ एक पळायचा आहे, घरनिंगीची बोलट आहे त्यांच्या संघ पळायचा आहे, समजा बोलणं चालू आहे, पळायचं आहे त्यांच्या संघ आपल्याला. आता काय अडचण नाही, त्यांचे फोन आले तर पळू म्हणले, ते थांबा जरा, फक्त जरा थांबा म्हणते ती, पळूया. तर नादात संयम पाहिजे. आणि यांनी सांगितले की मोठ्या मोठ्या बैलांच्या सोबत पळणं म्हणजे अपेक्षा आहे यांची. तर नक्कीच बैलाच्या पळाच्या जोरावरती नक्कीच तुम्ही मोठ्या बैलांच्या पैऱ्यात राहावं आणि असंच सुंदरने भरपूर साथ तुम्हाला द्यावं होती, खूप मोठ्या शिखरावरती जावं होतं, हीच आमच्याकडून अपेक्षा आहे.